अखिल वारकरी धार्मिक अध्यक्ष उपाध्यक्ष वारकरी सेवा संघाचे जे अध्यक्ष होते सर्वजणांनी काम 50 ते 60 महाराज लोक शाळेमध्ये मीटिंग घेतली आणि त्याचं सर्वच श्रेय किंवा बोलणं तुम्ही आज कसं काय झालं आणि काय पुढे कसं वागायचं हे आज परमपूज्य मुख्य बाबा सर्व वारकऱ्याच्या तर्फे बाबा 2 मिनिटं आभार प्रदर्शन करतो. नंतर बाबा आशीर्वाद देतो नक्की महाराज नाही येत नाही. वसुदेव सुतम देवम तोष जामूरमर्दनम देवाची परमानंदम. आज या ठिकाणी एकत्र जमलेले संपूर्ण अशा प्रकारचे भाविक वृंद एकत्रित येण्याचं कारण असं झालेलं आहे की इतरत्र अशा प्रकारचे ज्या माणसांचं कार्यक्षेत्र नाही ती माणसं याच्यावरती अतिक्रमण करायला लागलेले. वास्तवतेनं पाहिलं तर त्यांचं काही कार्यक्षेत्र नाही आणि ज्यांना कार्यक्षेत्र आहे त्यांचंही अशा प्रकारे बिघाड करून टाकतात. तेव्हा या संतापाला संतापाने येतो. त्याच्यामुळे ही संपूर्ण माणसं इतरत्र या ठिकाणी जमलेले आहेत. तर मी सर्वांचे अशा प्रकारचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द मीटिंग झालेली आहे. अखिल वारकरी भारतीय सेवा संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्या ठिकाणी आलेले होते. त्यांनी मुख्य महाराजांनी निरोप सांगितलेला आहे ते आपल्याला 2 शब्द सांगतील. अशा विचित्र परिस्थितीमध्ये नेमकं आमच्यासारख्या तटस्थ लोकांनी काय बोलायचं हा मोठा प्रश्न आहे. कारण बोलण्याने अनेक कामं बिघडत असतात आणि बोलण्याने काही कामं होतही असतात. तसं तुमच्या आणि गावाचा आणि आमचा जो संबंध आहे किंवा तुम्हा लोकांचा आणि आमचा जो संबंध आहे त्या संबंधाचं कारण म्हणजे बाबा आहे. आमची धाव फक्त बाबापर्यंत. हा मठ तुम्हा गावकऱ्याचा असेल, हे गाव तुमचं असेल. मार्गदर्शन
बाबांच्या जीवनातून बघूनच आम्हाला ते मिळाले. बाबांनी काय असं आयुष्यामध्ये कधी कुणाला समोर बसून असं शिकवलं नाही किंवा असे जास्त कथा कीर्तन प्रवचनही जास्त काही कार्यक्रम केलेले नाही. परंतु ते जीवनच असं जगले की ते बघूनच अनेक लोकांनी आपल्या जीवनामध्ये ईश्वर मार्गाची वाटचाल करावी. त्याच्यापैकी मी एक नगण्य माणूस आहे. आता खरं तर आम्ही बोलणारी माणसं आहे, तर बोलणं हेच आमचं काम. पण मी मग अशी बोलून गेल्याप्रमाणे खरंच जसं तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे ना, काही मागणे हे अमानुचित, तसं काही बोलणे हे अमानुचित असं म्हणावं लागतं. फक्त एकच तुम्हाला विनंती अशी करता येईल या प्रसंगी की तुम्ही लोकांनी आता बाबाचा मोठा सोहळा आयोजित केला, त्यांची मिरवणूक काढली, इथं जमले, मोठ्या भक्तिभावानं त्यांच्यावर श्रद्धा ठेवणारे तुम्ही सर्व मंडळी आहात, ही गोष्ट खरी आहे. परंतु हे एका दिवसापुरतं व्हायला नको ना. ज्ञानेश्वर महाराज एक दृष्टांत देताना एका ठिकाणी म्हणतात का, परिवसिली पोथी वाचिली होईल. एखाद्या माणसाने ज्ञानेश्वरीची पोथी मोठ्या रेशमी वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवली आणि तिची पूजा करतोय, तिला नमस्कार करतोय, म्हणजे काय ती वाचल्यासारखी होईल का? वाचून जे ज्ञान मिळणार आहे ते त्या पोथीला वस्त्र अलंकार भूषणं असे अर्पण केल्याने मिळणार आहे का? नाही मिळणार. तसं बाबांचं आपण मोठी मिरवणूक काढली, सोहळे काढले, खूपच गर्दी जमवली, म्हणजे त्यांची सेवा केल्यासारखी होईल का? नाही होणार ना. इतर वेळेसही त्यांची काळजी घेण्याचं काम तुम्हाला सर्व लोकांना काय करावं लागणार आहे. आणि ते आपलं दहीगावचं नाही, ते विश्वभूषण असलेले असं. कारण ह्या अशा माणसांमुळेच, अशा व्यक्तीमुळेच या जगाला शोभा आहे. नाही तर हे जग जगण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही. ही अशी तर कुठंतरी महात्म्य आहे, म्हणून आपण आपल्या जीवनात सुख अनुभवतो. सुखाची चढावा जायची असं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माणसं आपला प्रयत्न सुखासाठी करतात, ही गोष्ट खरी आहे. परंतु माणसाचा सगळा प्रयत्न असा आहे की त्याला दुःखच मिळावं. परंतु कधी कधी सुखाचे क्षण तो अनुभवतो, हा तो स्वतःच्या प्रयत्नाने नाही तर जगात कुठेतरी संत आहेत याचा तो पुरावा असतो की आपण आपल्या जीवनात सुख अनुभवत असतो. पण अशी जी महात्मे आहेत त्यांच्याकडून आपण ज्ञान मिळवावं, त्यांच्याकडून काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा असा प्रश्न त्यांना विचारावा, आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. ते न करता जर आपण दुसऱ्या व्यावहारिक गोष्टीमध्ये पडत असू तर ते आपली हानी करून घेण्यासारखं आहे. संतांचा व्यवहार कधी पाहायचा नसतो. मी खूप मोठमोठ्या महापुरुषांजवळ अध्ययन काळामध्ये 15-16 वर्ष जवळजवळ राहिलो, पण संतांचा व्यवहार पाहायचा नसतो. आपण त्यांची अध्यात्मातली निष्ठा, त्यांची स्थिती याचा लाभ आपण आपल्या जीवनात करून घ्यायचा असतो. ते काय व्यवहार शिकवायला तुमच्या जगामध्ये अवतीर्ण झालेले आहेत का? व्यवहारामध्ये चतुर तुम्ही लोक आहेत त्यांच्याकडे, म्हणून त्यांचा व्यवहार कधी पाहायचा नसतो. त्यांची जी स्थिती आहे, तुमच्या कोणाच्या चुकीमुळे जर आपापसात दुरावा निर्माण झाला असेल तर तो दुरावा या मठाच्या उन्नती करता योग्य नाही. तो दुरावा दूर व्हावा आणि तो दूर होण्याकरताच या साधू संतांचा अवतार आहे ना. आपापसातील भेदाची दरी मिटावी, आपापसातील मतभेद दूर व्हावे याकरिता तर साधूकडे जायचं असतं ना. आपण जर साधूकडे येऊन पुन्हा परस्पर मतभेद निर्माण करत असू तर आपल्याला साधू 1% कळालेली नाही. म्हणून जे कोणी बिचारे असतील, मला सर्वच जण इथले परिचय आहेत, म्हणजे अपरिचित असं कोणी नाही. सगळ्यांची आतोनात अशी श्रद्धा बाबामूर्ती आहे आणि ती असली पाहिजे. तुकाराम पंढरीनाथ भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज सर्व रघुनाथ प्रसाद घेऊन जायचा.